पूर्णा येथील 22व्या भारतीय संविधान सोहळ्याचे उद्घाटन MIM पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोहनराव मोरे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर भगवानराव वाघमारे यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रवी गायकवाड, प्राध्यापक अशोक कांबळे, उत्तम भैया खंदारे, जाकीर कुरेशी, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, अखिल अहमद, दादाराव पंडित, हर्षवर्धन गायकवाड, राम धबाले, फिरोज लाला, प्राचार्य केशव जोंधळे, अनिल खर्ग खराटे आदींची उपस्थिती होती। प्रारंभी डॉक्टर आंबेडकर नगर येथून भारतीय संविधानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचा समारोप डॉक्टर आंबेडकर चौक इथे करण्यात आला। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते ग्रंथाचं पूजन करून उपस्थितांना त्रिशरण पंचशील देण्यात आले। या मिरवणुकीत बंडू गायकवाड यांच्या पंचशील नाट्य ग्रुपने संविधानावर पथनाट्य सादर केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मला संसदेत जाण्याची संधी मिळाली आणि संविधानामुळेच देश एकसंघ आहे असे उद्घाटन प्रसंगी बोलताना MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले। संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाशदादा कांबळे यांच्या वतीने मान्यवरांचे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी शाहीर विजय सातोरे यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रकाशदादा कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन दादाराव पंडित यांनी केले। आभार प्रदर्शन गटनेते उत्तम भैया खंदारे यांनी मानले। या कार्यक्रमासाठी शिवाजी वेडे, दिलीप गायकवाड, मोहन लोखंडे, शाहीर गौतम कांबळे, सुनील जाधव, गौतम काळे, त्र्यंबक कांबळे, मिलिंद कांबळे, भीमा वावळे आदी सर्व विधान गौरव समितीच्या वतीने परिश्रम घेण्यात आले। या कार्यक्रमासाठी सर्व संविधान प्रेमींनी आपली हजेरी लावली होती। चला उठू सारे रान रे आला काळ मातीशी फुटे नाळ युगाचा अंधा खेळ डोळेच केले घाळ सावात दिसे चोर उघडात दिसे मोर लहानात दिसे थोर थोरात दिसे थोर अरे भले भले भुलले भलतेच गाती गाणले दुश्मन 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 सर्वनाशी तरी गुण गान रे आज संविधान गौरव सोहळा हम मनाने के लिए यहाँ पर इकट्ठा हुए हैं। मैं आपको इतना कहना चाहूँगा, अगर ये संविधान का गौरव और बढ़ाना है और अगर संविधान को बचाना है तो 2024 के अंदर मोदी को भगाना है।
दुनिया के 120 देशों ने हमारे संविधान का जश्न मनाया जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया है। पूर्णा की तमाम इस आवाम के जरिए मैं मोदी जी आपको एक पैगाम देना चाहता हूं, एक बात बोलना चाहता हूं, और उनको मानने वाले भाजपाई हो, शिवसेना वाले हो, बजरंग दली हो, कोई भी हो, 75 साल तक तुम बोलते आए हैं, हम सुनते आए हैं, अब हम बोलेंगे और तुम्हारे बाप को भी सुनना पड़ेगा, क्योंकि ये ताकत अगर लोकसभा तक मुझे पहुंचा सकती है। कांबड़े साहब, संविधान का गौरव आप करिए, हम सब करेंगे, लेकिन अगर इस राज्य के अंदर, इस देश के अंदर अगर सिर्फ दलित और मुसलमान एक ताकत बनकर खड़े हो जाए तो अच्छे को पिछाड़ने की ताकत हम रखते हैं। अगर जो काम हम औरंगाबाद में कर सकते हैं वो काम हम पूर्णा में भी कर सकते हैं, बशर्ते तुम्हें एक ताकत बनकर खड़े रहने की जरूरत है। सिर्फ इतना कहना चाहूंगा, अगर बाबा साहब को मानते हैं तो मेहरबानी करके बटो मत अलग अलग गुटों के अंदर, एक ताकत बनकर खड़े रहो, और अगर वो ताकत बनकर खड़े रहेंगे दुनिया तुम्हारे सामने झुकेगी कि ये संविधान हमेशा इस मुल्क के अंदर जिंदा रहेगा। बहुत बहुत धन्यवाद। ये संविधान गौरव सोहळ्यामध्ये सर्व निमंत्रित पाहुणे आले, त्यांनी अत्यंत मुक्तपणानं संविधानावर प्रबोधन केलं। हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दाद दिली आणि संविधानासाठी समर्पित होण्याचा संकल्प आज या संविधान कार्यक्रमामध्ये केला। या संविधान सोहळ्याची वाट गेली अनेक दिवस आमच्या पूर्णेचे सर्व तरुण, महिला, पुरुष हे सगळे पाहत होते आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। संविधानाचा गौरव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करण्यात आला। या गौरवामध्ये फक्त शब्दाचीच कढी, शब्दाचाच भात असं झालं नाही, तर मनामध्ये संविधानाचे बोल घेऊन आणि संविधानासाठी वाटेल ते सर्व काही करण्याची तयारी या संविधान कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांनी केली। त्याबद्दल मी त्या सर्व लोकांचे मनपूर्वक आभार मानतो। या कार्यक्रमासाठी आमचे सर्व कार्यकर्ते, आमची थिंक टँक अनेक दिवसापासून प्रयत्न करत होती। सातत्याने आमच्या पाठीशी त्यांचं बळ आहे आणि त्या बळावरच हा संविधान गौरव सोहळा 21 वर्षपर्यंत चालला आणि या 22व्या वर्षामध्ये तो अत्यंत उच्चांकापर्यंत पोहोचला। त्याबद्दल या सोहळ्याच्या निमित्तानं ज्या ठिकाणापर्यंत हा संविधान गौरव सोहळ्याचा कार्यक्रम पाहिला जातो, ऐकल्या जातो, वाचल्या जातो, त्या सगळ्यांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जाणार आहे याची मला पूर्ण शाश्वती आहे। आणि या संविधान गौरव सोहळ्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे ठराव संमत केले आणि या गौरव समितीने देशामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या EVM मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर कराव्यात अशाही प्रकारचा ठराव या गौरव समितीमध्ये संमत करण्यात आलेला आहे। सर्व ठरावांच्या प्रती ह्या संबंधित कार्यालयामध्ये जातील, ठराव जातील आणि त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। जनतेने या गौरव समितीच्या पाठीशी उभं राहण्याचा जो संकल्प केला आणि सातत्याने ते उभं राहत आहेत। या देशातल्या शासनाने शासकीय, निमशासकीय, शाळा
आणि खाजगी शाळा या सर्व कार्यालयामध्ये खाजगीकरणाचा घेतलेला निर्णय गरिबांना शिक्षण नाकारणारा आहे, तो ताबडतोब रद्द केला पाहिजे असा आम्ही ठराव घेतो. नंबर 2, न्यायालयामध्ये देवाच्या धर्मग्रंथाच्या शपथेऐवजी भारतीय संविधानाची शपथ घेतली पाहिजे. इतकंच नव्हे तर न्यायव्यवस्थेचं कामकाज सुरू होत असतानाच भारतीय संविधानाची शपथ घेऊन न्यायव्यवस्थेच्या कामकाजाची सुरुवात झाली पाहिजे. मग ती न्यायव्यवस्था तालुका कचेरीपासून ते सुप्रीम कोर्टामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून हा एक ठराव आम्ही इथे मांडतोय. त्याहीच बरोबर या देशातील प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये, शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताकाच्या झेंडावंदनाच्या निमित्ताने किंवा प्रजासत्ताक साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे फोटो तिथं लावले पाहिजे. त्यांना अभिवादन करूनच राष्ट्रध्वजाचं झेंडावंदन करावं. या देशातील प्रत्येक विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, उपपंतप्रधान यांनी आपल्या आमदारकीचा किंवा मंत्री म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून शपथ घेत असताना भारतीय संविधानाची शपथ घेऊनच त्यांनी आपला कार्यकाळ स्वीकारावा. ही हे ठराव ही समिती घेत आहे. महाराष्ट्रातील 62,000 शाळा ह्या खाजगीकरणामध्ये टाकण्यात आलेल्या आहे. त्या त्वरित जिल्हा परिषदच्या 62,000 शाळा ज्या खाजगीकरणामध्ये आहेत त्या रद्द करून त्यांना जिल्हा परिषदेचा दर्जा द्यावा आणि येथील सर्वसामान्य जनतेच्या लोकांना, मुलांना शिकता यावं अशी योजना या महाराष्ट्र सरकारने करावी असा सुद्धा ठराव ही समिती करत